नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरून होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं। शिवाय आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही असाही शब्द त्यांनी दिला। अजित पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुका तोंडावर, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका, इंडिया आघाडी भाजप समोर तग धरू शकणार नाही। लोक मोदींना मत देणार की खरगेंना तुम्हीच सांगा असं म्हणत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत ठाम असल्याचं स्पष्ट केलं। पवार पुढे म्हणाले की आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटतं हे एकच आहे, परंतु तसं काही नाहीये। आता नवीन भूमिका घेतलेली असून त्यात बदल होणार नाही। मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाहीये। दरम्यान अजित पवारांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी साधारण 4 वेळेस भेट झालेली आहे। पुण्यात एका उद्योगपतींच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली। त्यानंतर दिवाळीमध्ये कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये 3 भेटी झाल्या। शिवाय 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये काका पुतणे एकाच मंचावर उपस्थित होते। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मॅच फिक्सिंग आहे का असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातोय। त्यामुळे अजित पवारांनी आज थेट तसं काही नसून बॉन्डवर लिहून देतो म्हणत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। शिवाय येत्या निवडणुकांमध्ये भाजप सोबत खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता 2 दिवसात संपणार आहे। या पार्श्वभूमीवर परभणीच्या सेलू इथं त्यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी जरांगेंनी सरकारकडे केवळ 2 दिवस शिल्लक असल्याचा इशारा दिला। तसेच इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणातच का नाही असा सवाल विचारत मराठ्यांनी आता 80% लढाई जिंकली असून अशी संधी पुन्हा येणार नाही असं आवाहन उपस्थित जनसमुदायाला केलं। जरांगे म्हणाले, तुम्ही समानता कोणाला शिकवता? तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे, मग आरक्षणात का नको? मराठी जर ओबीसी आरक्षणात आहेत तर तुम्हाला घ्यावंच लागतं। मराठ्यांनो, तुम्हाला जाहीर सांगतो की देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही। मराठ्यांनी फक्त सावध राहा, एकजूट फुटू देऊ नका। तुमच्या नोटिशीला घाबरूनही लाट आता मागे फिरणार नाही। सरकारनं भानावर यावं। आम्ही धमक्या देत नसतो, करून दाखवत असतो। एकदा तुम्ही प्रयोग केला, पुन्हा प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका। अंतर्वरी सराटी शांततेत आंदोलन सुरू असताना सरकारनं भीषण हल्ला केला। नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेचं आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलं असून सभेच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलाय। मागील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आणि बीड शहरात मोठी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती। याची दक्षता घेत बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेच्या अनुषंगानं जिल्ह्यातून 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपाधीक्षक, 8 पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासोबत 560 पोलीस अंमलदार, 600 होमगार्ड नेमले असून सोबत मदतीला 5 दंगल नियंत्रण पथक, 2 QRT पथक व SRPFचे 300 जवान तैनात करून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी व वाहतूक नियमन इत्यादी करिता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तसेच सभेच्या ठिकाणी व सभेच्या परिसरात 1 ड्रोन कॅमेरा व 10 वेब कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर उद्या भीमनगर येथील शांतिवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विजयकुमार गंडले हे घाटनांदूर ग्रामपंचायत उपसरपंच होते। तसेच बीड जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। भारतीय दलित पॅंथरच्या सामाजिक चळवळीत ते मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी अनेक आंदोलनात त्यांची सक्रिय सहभाग नोंद राहिला होता। फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं। अशा या लढवय्या नेत्यांचं शुक्रवारी 22 रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर उद्या 23 रोजी सकाळी 11 वाजता भीमनगर येथील शांतिवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विजयकुमार गंडले हे प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजय कुमार गंडले यांचे ज्येष्ठ बंधू होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, 2 भाऊ, 3 बहिणी
आपतेष्ट असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीत सर्वत्र शोककळा पसरली आहे. गंडे परिवाराच्या दुःखात दैनिक परळी संघर्ष नेता व मराठवाडा साथी पीसीएन न्यूज परिवार सहभागी आहे. संसदेच्या सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं निलंबन करणाऱ्या हुकुमशाही सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सर्व इंडिया घटक पक्षाची 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्ष कार्यालयात व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आले. इंडिया आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं असल्याचं शहराध्यक्ष बहादूरबाई यांनी सांगितलं. संसदेच्या सुरक्षिततेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत पंतप्रधानांनी स्वतः संसदेत येऊन त्यांची माहिती द्यायला पाहिजे होती. गृहमंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे होता. वस्तुस्थिती जाणून घेण्याचा सदस्यांचा अधिकार असताना अधिकारांचे हनन करून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. लोकशाहीचे केंद्र सरकारकडून दररोज दिनदोडे उडवले जात आहेत. याच हुकुमशाही सरकारच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी परळी शहरातील इंडिया आघाडी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. इंडिया आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं असल्याचं शहराध्यक्ष बहादूरबाई यांनी सांगितलं. भोगवटाधारकांना मालकी हक्क द्या. सर्व झोपडपट्टी वासियांना घरकुल योजना राबवताना दारिद्र्य रेषेचे जाचक अट रद्द करा आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनतेच्या समस्या घेऊन शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी जातीयंत संघर्ष समिती व निवारा हक्क समितीनं नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबत भोगवटादारांना घरकुल देण्याचे लेखी आश्वासन दिलं. त्याबद्दल मोर्चेकरांकडून नगर परिषद प्रशासनानं अभिनंदनही करण्यात आलं. तत्पूर्वी निवारा हक्क समितीच्या मोर्चानं नगरपालिका परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोर्चेकरांनी मागण्यांचं निवेदन नगरपालिका प्रशासनाला दिलं. सदरील मागण्यांसाठी सदर बाजार येथून फलक घेऊन घोषणा देत निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक मार्गे नगरपालिका परिसरात धडकला. या मोर्चाचं नेतृत्व जातीयंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक व निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉम्रेड बबुरान पोडबरे विनोद शिंदे यांनी केलं. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक सहभागी झाले होते. घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी कॉम्रेड बबुरान पोडबरे, विनोद शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने व बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयानं कौतुकास्पद प्रगती केली असून प्रसूती, शस्त्रक्रिया, बाळंतपण बरोबरच अन्य शस्त्रक्रिया बाबतीत रुग्णालयानं बीड जिल्हा रुग्णालयाबरोबरच तालुका पातळीवर प्रथम क्रमांकावर वाटचाल केली आहे. तेव्हा परळी शहराबरोबरच तालुक्यातील गोरगरिबांसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे एका प्रकारचे देवदूतच ठरले आहेत. डॉक्टर अरुण गुट्टे हे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून कारभार स्वीकारल्यापासून ते गोरगरिबांसाठी अहोरात्र परिश्रम घेताना दिसतात. डॉक्टर अरुण गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून परळी उपजिल्हा रुग्णालयात परळी शहराबरोबरच तालुक्यातील गोरगरीब गरजूवंतांच्या महिन्याकाठी जवळपास 50 ते 60 बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया आणि साधारण जवळपास 200 ते 250 बाळंतपण होतात. याबरोबरच रुग्णालयात अन्य शस्त्रक्रिया देखील काळजीपूर्वक करण्याचं प्रमाण वाढलंय. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची वास्तविकपणे चौकशी करून त्यांच्या रीतसर विलास होत असल्या कारणानं रुग्णालयात बाह्य रुग्णांची देखील संख्या लक्षणीय वाढली आहे. वैद्यकीय अधीक्षक अरुण गुट्टे यांच्या विशेष प्रयत्नातून पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेनं व सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, ईसीजी आदी महत्वाच्या सोयी सुविधा सोबतच रक्त तपासणी लॅब देखील गोरगरीब व सर्व सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध झाले. यामुळे सदर यंत्रणेमुळे बाहेर खर्च न करू शकणाऱ्या गरजवंत रुग्णांना लाभ होत आहे. पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग येथे थोर गणित तज्ञ श्री रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलास तांदळे, संस्थेचे सचिव दीपक तांदळे, संस्थेचे सहसचिव तथा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका परळी भूषण श्रीमती प्रेमिला गित्ते मॅडम, परळीतील अबॅकस विषयातील तज्ञ शिक्षिका श्रीमती पांडपालिया मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक पाचंगे सर, शाळेचे पर्यवेक्षक इंगळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणितज्ञ रामानुजन व आदर्श शिक्षक कैलासवासी विठ्ठलराव तांदे सर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसेच संस्कार प्राथमिक शाळेनं आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा गणित साहित्य प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी तयार केलेल्या गणित विषयक आधारित शैक्षणिक साहित्याचं कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती रावळ मॅडम, प्रास्ताविक श्रीमती पायघल मॅडम, तर आभार खरोळकर सर यांनी मांडलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आधुनिक परिश्रम घेतले। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।